Good morning, students. I am Professor Sunil Kadam, sir. We started tense topic in last lecture. Last lecture मध्ये मी तुम्हाला टेन्स टॉपिकचा सिंपल प्रेझेंट टेन्स शिकवला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रेझेंट टेन्सच्या त्याच्यानंतरचा जो काही टेन्स आहे त्या टेन्सबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत आणि तो पुढचा जो टेन्स असतो तो असतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि ह्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बद्दल आपल्याला आता माहिती मिळवायची. ह्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वाक्यामध्ये येतो कसा आणि हा प्रेझेंट कंटिन्युअस वाक्यामध्ये आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं कसं याच्याबद्दलची माहिती आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर आपण काय करूयात, एक 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 चालू करूयात. त्याचे रूल काय आहेत तर ते चालू करूयात. सो लेट्स सी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सगळ्यात अगोदर आपल्याला माहित असायला पाहिजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला अजून काही त्याचे नावं आहेत का हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याला अजून काही दुसऱ्या नावानं ओळखतात का, तर ते काय नाव आहेत ते आपण पाहूयात. कंटिन्युअस, कंटिन्युअसलाच प्रोग्रेसिव्ह असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात कंटिन्युअसचे? प्रेझेंट कंटिन्युअसचे नाव काय आहेत बघा अगोदर. प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस, त्याच्यानंतर ह्या कंटिन्युअसलाच म्हणतात प्रोग्रेसिव्ह, प्रोग्रेसिव्ह. तसेच याला इम्परफेक्ट असं सुद्धा म्हणतात, इम्परफेक्ट टेन्स. बघा आता जिथं जिथं कंटिन्युअस टेन्स येणार पुढे सुद्धा आपल्याला कंटिन्युअस टेन्स येणार आहेत, तर त्या ठिकाणी त्या टेन्सचे तीन नाव आहेत. कोणता कोणता? पहिला कंटिन्युअस जो आपल्याला माहित असतो, दुसरा आहे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह आणि तिसरा आहे इम्परफेक्ट. प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स याला म्हणजे एक टेन्स त्याला नाव किती? तीन नाव. पहिला आहे प्रेझेंट कंटिन्युअस, दुसरा आहे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह आणि तिसरा आहे प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स. अगोदर टेन्सचे नावं व्यवस्थित माहीत असणं गरजेचे आहे. ही खूप आहे नॉर्मल गोष्ट, छोटी गोष्ट आहे, पण आपल्याला परीक्षेमध्ये जर इम्परफेक्ट विचारलं तर तुम्हाला परत तिथं गोंधळ तुमचा उडू नये त्याच्यासाठी मी हे त्याचे जे दुसरे नाव आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर आता आपण काय करू लागलो की टेन्स, प्रत्येक टेन्सचे युजेस शिकू लागलो. त्याचे युजेस आपल्याला जेव्हा माहित होतात तेव्हा आपण त्या वाक्य, परीक्षेत आलेलं वाक्य आपण व्यवस्थितरित्या सोडवत असतो. मग आता युजेस, आता सगळ्यात अगोदर आपण स्ट्रक्चर शिकलेले, तर स्ट्रक्चर काय आहे? प्रेझेंट कंटिन्युअसचं स्ट्रक्चर काय आहे? एस म्हणजे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्हर्ब आयएनजी. व्हर्बचा कोणता फॉर्म? आयएनजी. आणि त्याच्यानंतर असतो ओ म्हणजे ऑब्जेक्ट, म्हणजे वाक्यामधला त्याच्यानंतरचा जो काही ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट व्हॉट एव्हर मे जो काही भाग असेल तो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर असतो. आता इथं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह किंवा इम्परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला हेल्पिंग व्हर्ब यूज करावे लागतात. आता इथे हेल्पिंग व्हर्ब्स कोणते कोणते आहेत पहा, लक्ष द्या. एम, इज आणि आर हे हेल्पिंग वर्ब्स. अगोदर हेल्पिंग वर्ब्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. डायरेक्ट आपण व्हर्ब आयएनजी कधीच घेत नसतो. हेल्पिंग व्हर्ब आपण जेव्हा वापरू तेव्हाच आपल्याला त्या व्हर्बचा आयएनजी फॉर्म लिहिता येतो, अदरवाईज आपल्याला लिहिता येत नाही. विदाउट आयएनजी जो फॉर्म असतो तो आपल्याला ऍज अ नाउन म्हणून मग ते नंतर विचारतात, त्याला जिरंड वगैरे म्हणतात, ती कन्सेप्ट आपण नंतर शिकणार. पण ऍज अ व्हर्ब म्हणून आपल्याला व्हर्बला आयएनजी लावायचं असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला कुठलं तरी टू बीचं रूप घ्यावं लागतं, त्याच वेळेस आपण त्याला आयएनजी लावू शकतो. येते लक्षात? तर लक्ष द्या कोणते कोणते? एम, इज आणि आर. आता हे लक्षात यायला पाहिजे की आपल्याला एम कधी येतो, इज कधी येतो, आर कधी येतो. बघा एकदम बेसिक पासून मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला तरी माहित आहे तरी सुद्धा मी एकदम एक सर्वसाधारण विद्यार्थ्याला लक्षात येईल ह्या लँग्वेजमध्ये मी तुमच्या पुढं ह्या ज्या कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट मी तुमच्या पुढे मांडत असतो. तर एम कधी येतो माहितीये का? जर सब्जेक्ट हा काय असेल? आय असेल. फक्त कोण? आय. आय म्हणजे काय? मी. जेव्हा सब्जेक्ट हा आय असतो तेव्हाच आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये हेल्पिंग व्हर्ब कोणता घ्यायचा आहे? एम घ्यायचा आहे. आता इज कधी घ्यायचा? इज कधी घ्यायचा? जेव्हा सब्जेक्ट हा सिंग्युलर नाउन असतो. सब्जेक्ट हा काय असतो? सिंग्युलर नाउन असतो. सिंग्युलर म्हणजे एकवचनी. सब्जेक्ट हा जेव्हा सिंग्युलर असतो तेव्हा आपल्याला
प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब टू बीचं रूप कोणतं घ्यायचंय, इज घ्यायचंय. आता आर तर मग सहजच आहे, सोपं आहे, तुम्हाला सांगता येईल. मग आर कधी येईल की जेव्हा सब्जेक्ट हा कोणत्या फॉर्म मध्ये असेल, प्लुरल फॉर्म मध्ये असेल, अनेक वचनामध्ये असेल. सब्जेक्ट हा प्लुरल फॉर्म मध्ये असेल, अनेक वचनामध्ये असेल, तेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये टू बीचं कोणतं रूप घेऊयात, आर घेऊयात. कोणतं घेऊयात, आर घेऊयात. सो दीज आर दी 3 helping verbs in present progressive tense. So let's see which helping verb is coming after some nouns. आता मला सांगा की आता मी काही नाउन लिहितो, त्याच्यानंतर कोणतं हेल्पिंग वर्ब येईल ते तुम्ही मला सांगा. मी जर लिहिलं बघा राम, राम नंतर सांगा एम इज आर पैकी कोणतं येईल, राम इज. व्हेरी गुड. मी लिहिला बॉईज, बॉईज. आता बॉईज हे कसं झालं, राम हे सिंग्युलर झालं, सिंग्युलर झालं म्हणून काय घेतला मी, इज. आता बॉईज एक बॉय अनेक बॉय, हे प्लुरल झालं, मग इथं काय येईल, हेल्पिंग वर्ब इज नाही येणार, काय येईल, आर येईल. काय येईल, आर येईल. मी घेतला दे, मी काय घेतला दे, काय येईल, काय येईल, दे आला तर हेल्पिंग वर्ब काय येईल, आर. काय येईल, आर. मी घेतला पोलीस, सांगा एम येईल, इज येईल का आर येईल. तुम्हाला अगोदर माहित असायला पाहिजे की पोलीस हे जे नाउन आहे, पोलीस हे जे नाउन आहे ते सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, हे जेव्हा आपल्याला माहित होतं तेव्हा त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा, इज घ्यायचं का आर घ्यायचं. एमचा तर प्रश्नच येत नाही, एम फक्त कधी येतो, आय आल्याच्या नंतर. मग आता इज येईल का आर येईल, तर ही कन्सेप्ट आपल्याला अगोदर माहित असायला पाहिजे की पोलीस हे जे नाउन आहे, पोलीस हे नाउन आहे सिंग्युलर, सॉरी पोलीस हे नाउन जे आहे, पोलीस हे नाउन आहे प्लुरल. कसं आहे, प्लुरल आहे. पोलीस नाउन कसं आहे, प्लुरल आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येणं गरजेचे आहेत. समजतंय मी काय म्हणतोय ते. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण शिकतोय. हा, तर लक्ष द्या, पोलीस हे नाउन कसं आहे, प्लुरल आहे. मग आता प्लुरल पोलीस हे नाउन असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्ब काय येईल बाळांनो, इथं काय येईल, आर येईल. काय येईल, आर. हेल्पिंग वर्ब कोणतं येईल, आर येईल. येते लक्षात, कोणतं येईल, आर. तर त्यामुळं ही कन्सेप्ट आपल्याला नक्की लक्षात राहिली पाहिजे. आता आपण एवढं माहित करून घेतलं की एस प्लस एम इज आर प्लस वर्ब ing प्लस ओ. एस प्लस एम इज आर प्लस वर्ब ing प्लस ओ. एक साधं वाक्य तुम्हाला बनवायला सांगितलं मी, समजा दिला सचिन प्ले क्रिकेट, सचिन प्ले क्रिकेट हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये मी जर तुम्हाला लिहा असं सांगितलं तर तुम्ही हे वाक्य कसं लिहिणार. सचिन सब्जेक्ट कोण आहे, सचिन. एम इज आर पैकी काय येईल, इज येईल, कारण सचिन कसा आहे, सिंग्युलर आहे. सचिन इज प्लेचा काय होईल, प्लेइंग, प्लेइंग क्रिकेट. हा झाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा बेस. हा काय झाला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा बेस. मग आता लक्षात घ्यायचं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आता याचा यूज, कोणाचा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज कुठं होत असतो. म्हणजे यूज शिकायचं म्हणलं आपल्याला याच्या टाइम एक्सप्रेशन माहीत असणं गरजेचं आहे. काय माहीत असणं गरजेचं आहे, टाइम एक्सप्रेशन. मग आता याच्यामध्ये टाइम एक्सप्रेशन आपल्याला कोणत्या कोणत्या येतात हे आपल्याला अगोदर कळायला पाहिजे. हा, समजतंय. टाइम एक्सप्रेशन आपल्याला जर लक्षात आल्या तरच आपण याच्यामधला टेन्स शिकू शकतो, टेन्स आपल्याला माहीत करून घेतात. मग आता याच्यामध्ये टाइम एक्सप्रेशन म्हणून शब्द कोणते कोणते येतात हे आपल्याला अगोदर माहीत असणं गरजेचे आहे. तर याच्यामध्ये शब्द टाइम एक्सप्रेशन मधून कोणते कोणते येतात बघा. नाव,
लक्षात घ्या. नाव म्हणजे काय? आत्ता. नाव म्हणजे काय? आत्ता. त्याच्यानंतर बघा जस्ट नाव, सेम अर्थ. नाव, जस्ट नाव. त्याच्यानंतर बघा ॲट द मोमेंट. ॲट द मोमेंट म्हणजे ह्या क्षणाला. ॲट द मोमेंट ह्या क्षणाला तो काय करत आहे. हा, क्रिया ह्या क्षणाला चालू आहे. आता ह्या क्षणाला माझं तुम्हाला काय चालू आहे? ही क्रिया कशी आहे? चालू आहे. वर्तमान काळातली क्रिया जेव्हा कंटिन्युअस अवस्थेमध्ये असते, चालू अवस्थेमध्ये असते, तेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो. मग वर्तमान काळातली क्रिया चालू आहे हे आपल्याला कोण सांगते? हे शब्द सांगते. नाव, जस्ट नाव, ॲट द मोमेंट, ॲट द व्हेरी मोमेंट. ही सुद्धा फ्रेज इथे येते. हा, मोमेंट म्हणजे काय? बघा दोन शब्द असतात. मोमेंट म्हणजे काय? क्षण. काय? क्षण. ह्या क्षणाला. आणि बघा अजून एक शब्द असतो मुव्हमेंट. मी मुव्हमेंट दिलाय का? नाही. सारखेच शब्द आहेत मोमेंट आणि मुव्हमेंट. मुव्हमेंट म्हणजे काय? हालचाल. याची मुव्हमेंट होईना, त्याची मुव्हमेंट होईना, आपण म्हणतो का नाही? मुव्हमेंट म्हणजे काय? हालचाल. मग आता ह्या गोष्टी आहेत नाव, जस्ट नाव, ॲट द मोमेंट, ॲट द व्हेरी मोमेंट. असे जे वाक्यात शब्द जर आलेले असतील तर ते वाक्य आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये, प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्समध्ये लिहायचं असतं. सो चला आता मी तुम्हाला एक्झाम्पल्स देतो. हां, मग आता एक्झाम्पल्स दिल्याच्या नंतर आपल्याला ते वाक्य एक्झाम परीक्षेमध्ये येतील कसे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हां, जर वाक्यच तुम्हाला नाही कळाली, वाक्य येतात कसे हेच जर तुम्हाला नाही कळालं समजा, तर आपल्याला त्याच्यावरले प्रश्न सोडवता येतील का? अजिबात सोडवता येणार नाहीत. त्याच्यामुळे आता मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला देतो. तुम्हाला त्यानुसार वाक्य सोडवता येतं का ते चेक करा. चालतंय? चला घ्या एक्झाम्पल. एक्झाम्पल फर्स्ट आहे बघा. दे डॅश डॅश, दे डॅश डॅश अरेंज द प्रोग्राम at the moment. At the moment. नेक्स्ट बघा दुसरं वाक्य असं आहे. मीच, आता माझं वाक्य, मी जे स्वतः आता जे ह्या क्षणाला जी माझी ऍक्शन आहे ती बोलतोय बघा. आय टीच यू इंग्लिश ग्रामर right now. I teach you English grammar right now. Next बघा. She sing a melodious song at the present moment. आता एक वाक्य देतो, त्या वाक्यात चौथं वाक्य देतो, त्या वाक्यामध्ये काय येईल हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. लिहा. राम wait her today. यूज अ प्रॉपर फॉर्म ऑफ अ व्हर्ब इन ब्रॅकेट मधले जे काही व्हर्ब्स आहेत त्या व्हर्बचा प्रॉपर फॉर्म यूज करा. असे परीक्षेत आपल्याला प्रश्न असतात. मग हे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. त्या वाक्यातल्या ज्या काही टाइम एक्सप्रेशन्स इतर ठिकाणी दिलेल्या आहेत त्या टाइम एक्सप्रेशन वरून आपल्याला ठरवायचं असतं की ते वाक्य आपल्याला कोणत्या टेन्समध्ये लिहायचं आहे. 4 वाक्य मी तुमच्या पुढे दिलेली आहेत. तर 4 वाक्य आपण आता सोडवण्याचा प्रयत्न करूयात. बघा. दे डॅश डॅश अरेंज द प्रोग्राम ॲट द मोमेंट. आता आपल्याला सगळ्यात अगोदर महत्वाचं आहे वाक्यातला
वाक्याचं टेन्स लिहिण्यासाठी आपल्याला प्रश्न काय असतो माहिती आहे तुम्हाला, यूज अ प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब इन ब्रॅकेट मधल्या वर्बचा प्रॉपर फॉर्म यूज करा. हे आपल्याला इन्स्ट्रक्शन असतात आणि त्यानुसार आपल्याला क्वेश्चन सोडवायचा असतो. सो लेट्स सी, अरेंजचं काय लिहायचं, अरेंजेस लिहायचं, अरेंजड लिहायचं, इज अरेंजिंग लिहायचं, वॉज अरेंजिंग लिहायचं, हॅव अरेंज लिहायचं, काय लिहायचं. तर आपल्याला हे सांगतंय कोण, ह्या वाक्यात आलेले टाइम एक्सप्रेशन. ऍट द मोमेंट, ऍट द मोमेंट ही फ्रेज, ऍट द मोमेंट हे जे काही भाग आहे हा कुठे येतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसा असते माहिती आहे तुम्हाला, एस प्लस एम इज आर प्लस वर्ब आयएनजी प्लस ओ. एस कोण आहे, दे. आता दे म्हटल्यावर हेल्पिंग वर्ब एन इज आर पैकी कोणतं येईल, कोणतं येईल, आर. दे आर. त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स लिहायचा, त्याच्यानंतर आरचा अरेंजचा काय होईल, अरेंजचा काय फॉर्म होईल इथं, अरेंजचं सांगा, दे आर अरेंजिंग, आयएनजी लागेल, दे आर अरेंजिंग द प्रोग्राम ऍट द मोमेंट. मग खाली ऑप्शन असतात, अरेंज्ड, हॅव अरेंज्ड, अरेंजस, आर अरेंजिंग. मग आपण ऑप्शन नंबर काय गोल करणार, आर अरेंजिंग. किती नंबरला आहे, 4 नंबरला आहे ना, मग आपण लिहिणार क्वेश्चन ऑप्शन नंबर 4 गोल करणार. लक्षात येते. नेक्स्ट पहा, आय डॅश टीच यू इंग्लिश ग्रामर राईट नाव. राईट नाव हा शब्द सुद्धा कुठे येत असतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. राईट नाव, नाव राईट नाव, ऍट द व्हेरी मोमेंट, ऍट द मोमेंट. सो दीज आर द टाइम एक्सप्रेशन्स ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. राईट नाव एम इज आर प्लस वर्ब आयएनजी मध्ये लिहायचंय. टीच, मग आता टीचला आपल्याला आयएनजी टाकायचं, डायरेक्ट टीचिंग टाकू का, नाही जमणार. मग आय नंतर कोणतं येत असते, हेल्पिंग वर्ब एम. टीचचा काय होईल, टीचिंग, आय एम टीचिंग यू इंग्लिश ग्रामर. सोपं आहे का नाही, एकदम सोपं आहे, काहीच त्याच्यामध्ये अवघड नाही. नेक्स्ट पहा, शी सिंग अ मेलोडियस सॉन्ग ऍट द प्रेझेंट मोमेंट. ऍट द प्रेझेंट मोमेंट ही फ्रेज प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये येते. प्रेझेंट कंटिन्युअस युक्त आपण कुठे येणार, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये. एकच गोष्ट आहे, मग काय येणार, सिंग. मग आता सिंगचं काय येईल सांगा, प्रॉपर फॉर्म सिंगिंग लिहू का, नुसतं नाही जमणार. शी इज एम आर पैकी कोणता येईल, इज येईल, कारण शी कशी आहे, शी कशी आहे, शी इंग्लिश मधली शी म्हणायला मी, मराठीतली नाही तर शी कशी आहे म्हणल्या उग आलं लक्षात. शी इज, सिंगचा काय होईल, सिंगिंग अ मेलोडियस सॉन्ग ऍट द मोमेंट. ह्या क्षणाला ती मधुर गाणं गाते. कोण, लता मंगेशकर, दुसरं कोणी नाही. लता मंगेशकर आवाज कसा होता, मधुर होता, गोड होता, ऐकू वाटत होता. किती ऐकायला, काय काय लोक आहेत ज्यांचा आवाज ऐकूच वाटत नाही. आता ते कोण आहेत मी बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे. हा, राम वेट हर टुडे, राम वेट हर टुडे. राम आज काय करतोय, तिची वाट पाहतोय. असल सीता, असल सीतेची वाट पाहतोय राम, आलीच नाही. म्हणजे घरी आलो तर सीता दिसत नाही, मग तिची वाट पाहिल्या, कुठं गेली बाबा. ठीक आहे, रामायण माहिती आहे तुम्हाला. आता इथं टाइम एक्सप्रेशन काय टुडे. मग टुडे आहे म्हणलं, इथं राम इज वेटिंग लिहू का, लिहू नाही जमणार, कारण टुडे येणार नाही. मी का टाकलाय टुडे, हे मागचं तुम्हाला विसरू नये. टुडे शब्द कुठे येते, हा टाइम एक्सप्रेशन कुठे येतं, सिंपल प्रेझेंट टेन्स कुठे येत असतो, सिंपल प्रेझेंट टेन्स. मग सिंपल प्रेझेंट टेन्स कसा असतो, एस प्लस V1 प्लस ओ. मग आता राम हा V1 घ्यावा लागेल आपल्याला, वेटचा काय घ्यावा लागेल, V1. मग वेटचा V1 काय, राम, वेटचा V1 वेटच. झालं का बरोबर, सिंपल प्रेझेंट टेन्स झालं का, नाही झालं. काय राहिलं त्याच्यात, राम हा कसा आहे, पहिला रूल सिंपल प्रेझेंट टेन्सचा पहिला आहे, राम हा कसा आहे, थर्ड पर्सन आहे, है का नाही, थर्ड पर्सन. आणि थर्ड पर्सन असून कसा आहे,
एकटा आहे. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी म्हणतो ना आपण. कसा आहे? सिंग्युलर आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यावर क्रियापदाला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय लागत असतो? एस किंवा ईएस लागत असतो. आता हा सिंपल प्रेझेंट इथं आला का हे आता सांगायची तुम्हाला गरज नाही. ही राम वेट्स हर टुडे. ह्या टुडे मुळे काय झाला? रामचा वेटचा काय झाला? वेट्स झाला. आता मी ह्या टुडेच्या जाग्यावर मी जर टाकला असता राईट नाऊ, तर तुम्ही इथं उत्तर चेंज झालं असतं का नाही? चेंज झालं असतं का नाही बाळांनो, सांगा बरं. आता वेट्स आला असता का? कारण राईट नाव कुठे आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. मग आता वेट्सचा इथं काय झाला असता? वेट्सचा बदल राम इज वेटिंग हर राईट नाव. आत्ताच्या क्षणाला राम काय करतोय? तिची वाट पाहतोय. तिची म्हणजे कोणाची? सीतेची. आले लक्षात? मग सो दीज आर दी प्रॉपर युजेस ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. इफ यू अंडरस्टँड इट वेल, जर तुम्ही हे टाइम एक्सप्रेशन व्यवस्थित रिकॉल केले, तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सवरला कुठलाही जो काही टॉपिक असतो तो आपल्याला, कुठलाही जो काही एक्झाम्पल असतं ते आपल्याला लक्षात येत असतं. आता बघा इथं काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. आय एम रीडिंग नॉवेल नाव. बघा नाव आलंय का नाही? नाव हा कुठे येतो? प्रेझेंट कंटिन्युअस. बघा एम, रीडिंग आलंय का नाही? शी इज स्वीपिंग फ्लोअर ॲट प्रेझेंट. हे टाइम एक्सप्रेशन कुठं येतं? एम इज आर प्लस वर्ब आयएनजी. द बॉईज आर प्लेइंग फुटबॉल राईट नाव कुठे? आर प्लेइंग. बॉईज प्लुरल आला म्हणून आर प्लेइंग. हे वाक्य बघा. गोपाल ऑलवेज ड्रिंक्स कॉफी. ऑलवेज कुठे येतोय? ऑलवेज सांगितलंय मी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. ऑलवेज कुठे येतं? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. म्हणून ड्रिंकला ड्रिंक्स लागलाय, एस लागलाय, कॉफी. बट नाव ह्या नावमुळं ही इज ड्रिंकिंग अ टी. तो आता काय करतोय? नेहमी तो कॉफी पितो, पण आज काय करतोय? तो चहा पीत आहे. सो दीज आर दी इम्पॉर्टंट युजेस ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आय होप यू विल अंडरस्टँड प्रॉपरली. आला लक्षात? सगळ्यात खूप सोपं आहे. ठीक आहे. पुढचा जो टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, तो आपण पुढच्या लेक्चरला शिकूयात. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला? आवडला? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. थांबूयात आपण. थँक्यू. धन्यवाद.